बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःच्या कारमध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. धाराशिवच्या पारगाव कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधातून त्यांच्यातला वाद वाढला आणि नंतर बर्गे यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं. या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता पुन्हा अशीच एक घटना धाराशिवच्या येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत घडली. धाराशिव तालुक्यातील साई कला केंद्रात डान्स करणाऱ्या महिलेमुळे एका विवाहित तरुणानं आत्महत्या केली आहे. धाराशिव पासून जवळच असणाऱ्या रुई ढोकी गावचा रहिवासी अश्रुबा अंकुश कांबळे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 9 डिसेंबरच्या सकाळी 4च्या सुमारास त्यानं चोराखळी शिवारातील एका झाडाला गळफास घेत स्वतःला संपवलंय. घटनेच्या काही वेळापूर्वी "मी जर कधी अचानक मेलो तर रडायचं नाही" असं वाक्य अश्रुबानं त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवल्याचंही बोललं जात आहे. आता या घटनेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित नर्तिकेवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पण या दोघांमध्ये असं काय बिनसलं की अश्रुबाला टोकाचं पाऊल उचलावं लागलं? दोघांच्या अनैतिक संबंधाची नेमकी स्टोरी काय आणि शेवटच्या क्षणी अश्रुबा सोबत नक्की काय घडलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. नर्तिका पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे ही मूळची लातूर जिल्ह्यातल्या हरंगुळ इथली रहिवासी. ती सुद्धा विवाहित असून मागील काही वर्षांपासून धाराशिव तालुक्यातील साई कला केंद्रात डान्सर आहे. तर रुई ढोकी इथला अश्रुबा कांबळे हा येडशीतील यशोदा स्टोन क्रशरवर कामाला होता. या क्रशर पासून काही अंतरावरच साई लोकनाट्य कला केंद्र आहे. या कला केंद्रात ये जा करणारा अश्रुबा आणि डान्सर पूजा वाघमारे हे दोघेही मागील 5 वर्षांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंधात असल्याची माहिती समोर आली आहे. या काळात अश्रुबा पूजाला त्याच्या घरी सुद्धा न्यायचा. त्यामुळे अश्रुबा आणि त्याची पत्नी साक्षी यांच्यात सातत्यानं भांडण व्हायचं. याच कारणावरून साक्षी माहेरी पुण्याला गेली होती. दुसरीकडे पूजा वाघमारे ही अश्रुबाला नेहमी फोन करून साई कला केंद्रावर बोलावून घ्यायची. त्याच्याकडे सतत पैशांची मागणी करायची. त्यामुळे अश्रुबाने घरातील सोनं व पोस्टात भरलेली आरडी सुद्धा मोडल्याचं सांगण्यात येत आहे. पूजा सातत्यानं पैसे मागत असल्यामुळे अश्रुबा कंटाळला होता. शिवाय पत्नीही सोडून गेल्यामुळे तो निराश झाला होता. दरम्यान मागील 3 दिवसांपासून अश्रुबा कांबळे हा डान्सर पूजा वाघमारे सोबत त्याच्या कारनं फिरत होता. विशेष म्हणजे ही जुनी कार पूजाच्या सांगण्यावरूनच अश्रुबानं विकत घेतली होती. सोमवारी 8 डिसेंबरला दोघेही शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शनावरून परतत असताना अश्रुबाला त्याच्या पत्नीचा फोन आला आणि त्या फोनवरून पूजानं भांडण सुरू केलं. त्यांच्यातील हा वाद एवढा विकोपाला गेला की "मी आत्महत्या करतो" अशी धमकी अश्रुबानं पूजाला दिली. पण पूजानं त्याकडे लक्ष दिलं नाही. अश्रुबा आधीच कंटाळलेला होता आणि त्यात आत्महत्या करण्याची धमकी देऊन सुद्धा पूजानं दुर्लक्ष केल्यानं त्याचा राग अनावर झाला. सोमवारी रात्री त्यानं पूजाला कला केंद्रावर सोडलं आणि तो तिथून निघून गेला. पुढे चोराखळी शिवारात आल्यानंतर त्यानं झाडाला साडीनं गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. त्यापूर्वी त्यानं "अचानक मेलो तर रडायचं नाही" असं स्टेटस व्हॉट्सअपला अपलोड केलं होतं. मध्यरात्रीची वेळ असल्यानं त्याच्या नातेवाईक मित्रांनी ते स्टेटस पाहिलं नव्हतं. पण सकाळी 4च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. स्थानिक गावकऱ्यांना अश्रुबाचा मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी तात्काळ येरमाळा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुसरीकडे पूजा वाघमारेला या घटनेची माहिती सकाळीच मिळाली होती आणि तिनेच अश्रुबाची चुलत बहीण छबूबाईला हा आत्महत्येचा प्रकार सांगितल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या प्रकरणात आता अश्रुबाचा चुलत भाऊ भारत कांबळे यानं दिलेल्या फिर्यादीनुसार येरमाळा पोलीस ठाण्यात नर्तिका पूजा वाघमारे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. BNS कायद्याच्या कलम 108 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर पूजा वाघमारेला पोलिसांनी अटक देखील केली आहे. तिच्या चौकशीतून कोणती माहिती समोर येते ते पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. या प्रकरणात अश्रुबाला त्रास देणाऱ्यांमध्ये नर्तिका पूजा सोबत आणखी कोण कोण आहे, कला केंद्रातील आणखी कोणत्या व्यक्ती अश्रुबा आणि पूजा यांच्या संपर्कात होत्या याचाही शोध सध्या पोलिसांकडून चालू असल्याची माहिती मिळते. तर मंडळी, 5च दिवसांपूर्वी जामखेड येथील एका कला केंद्रातील दीपाली पाटील या नर्तिकेनं लॉजवर आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यात भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केली असून तो विवाहित असूनही त्या नर्तिकेवर लग्नासाठी दबाव टाकत असल्याचं बोललं जात आहे. तर जामखेडची ही घटना तसंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण असो की आता अश्रुबा कांबळे या तिन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी कला केंद्र हेच त्याचं मूळ असल्याचं समोर येत आहे. तर या कला केंद्रामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचं आता बोललं जात आहे.
अशा कला केंद्रांचे परवाने रद्द करण्याच्या मागणीनं आता जोर धरलाय. अशा घटनांसाठी नक्की जबाबदार कोण, याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.